नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मथुरा स्टाईल. जसे पेढे मिळतात तसे सेम पेढे आपण इथं घरच्या घरी रक्षाबंधन स्पेशल म्हणून बनवणार आहोत. पण हे पेढे बनवताना आपण इथं बेसन पिठाचा वापर करायचा आहे आणि मस्त असे हे अगदी स्वादिष्ट खव्यासारखे पेढे आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तोंडात टाकला तर कुणीही म्हणणार नाही की हे बेसन पिठापासून तुम्ही पेढे बनवला आहात. चला तर असे हे पेढे कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी तूप टाकणार आहे. बघा इथं तुम्ही पाहू शकता की हे तूप मी आता इथं कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि हे तूप पूर्ण असं कडवून घ्यायचं आहे. म्हणजे हे पूर्ण तूप कडलं की त्यामध्ये लगेचच आपण काय करायचं आहे, एक वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. आता इथं बेसन पीठ हे लक्षात घ्या, जे आपलं नॉर्मल आपण जे भज्यासाठी पीठ वापरतो तेच पीठ इथं घेतलेलं आहे. कुठलंही पीठ वगैरे तयार करून घेतलेलं नाही. हे बेसन पीठ आपण साधंच बेसन पीठ इथं आपण वापरणार आहोत. बघा हे बेसन पीठ यामध्ये टाकायचं आणि छान असं ह्याला आपण भाजून घ्यायचं आहे. आता इथं भाजताना लक्षात ठेवा, इथं खमंग असा वास सुटेपर्यंत आपण हे पीठ भाजायचं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता की इथं हे पीठ थोडंसं कोरडं कोरडं वाटत आहे, पण हे पीठ जसं भाजत जाल तसं त्याला तूप सुटत जातं आणि हे पीठ हलकंसं सैलसर होत जातं. बघा तुम्ही पाहू शकता की पीठ अतिशय सैलसर दिसत आहे. बघा थोडासा कलर पण चेंज झालेला आहे आणि खमंगपणा असा आलेला आहे आणि वास देखील सुटलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ हे पीठ असं छान भाजत आहे. जसजसं तुम्ही हे पीठ भाजत जाल तसा कलर पण चेंज होणार आहे आणि खमंग एक वास पण सुटणार आहे. आता इथं लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही पीठ छान भाजून घ्याल तेवढं आपले हे पेढे अतिशय स्वादिष्ट आणि अगदी रुचकर असे बनणार आहेत. बघा एकदम दाणेदार हे पेढे बनवण्यासाठी आपल्याला पीठ मात्र छान असं भाजून घ्यायचं आहे. बघा बघू शकता की अगदी कलर चेंज झालेला आहे. पूर्ण त्याचं टेक्स्चर बदललेलं आहे. म्हणजे छान आणि खमंग असं हे पीठ भाजलं गेलं आहे. बघा मला इथं चांगले 10 मिनिटं मी या पिठाला भाजवण्यासाठी घालवलेले आहे. बघा तुम्ही पाहू शकता की अतिशय दाणेदारपणे हे पीठ भाजलं गेलं आहे. आता काय करायचं, पीठ तर आपलं भाजलेलं आहे. आता आपण इथं घालायचं आहे मलई. आता ही मलई जी आहे ती मी काही मलई विकत आणलेली नाही. मी काय केलेलं आहे, दुधावरची साय जी असते, म्हणजे 1.5 लिटर दुधाच्या साईमधलं मी पूर्ण साई काढून घेतलेली आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि बरोबर 1 वाटी हे मलई तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. बघा ही मलई पूर्ण त्यामध्ये टाकायची आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं. यामध्ये कुठलंही दूध वगैरे वापरायचं नाही, काही खवा वगैरे वापरायचा नाही. मी फक्त मलई म्हणजे काय, दुधावरची जी साय आहे ती मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि ती यामध्ये वापरली आहे. बघा असं छान असं हे एकसारखं एकजीव होईपर्यंत आपण ह्याला हलवत राहायचं आहे. बघा पूर्ण आता हे कढई तूप सोडत आहे, म्हणजे पीठ आपलं आणि जे आपण मलई टाकलेली आहे ती पूर्ण काय झालेलं आहे, एकजीव झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. एकसारखं आपण हे भाजत राहायचं आहे, म्हणजे गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. पूर्ण आपलं प्रोसिजर होईपर्यंत गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आता काय करायचं, यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकणार आहोत. आता साखर म्हणजे काय, मी ही साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. म्हणजे ही पिठी साखर झालेली आहे. 1 वाटी पिठी साखर मी इथं वापरणार आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडानुसार ठेवू शकता. इथं लक्षात ठेवा, कारण आपलं पीठ 1 वाटी झालेलं आहे आणि मलई 1 वाटी झालेली आहे. त्यामुळं आपण इथं साखर पण 1च वाटी टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त ठरवू शकता. बघा एकसारखं हलवत राहायचं आहे. मी एकदम ही पिठी साखर जी आहे ती टाकलेली नाही. थोडी थोडी करून मी इथं पिठी साखर वापरलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, एकसारखं हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथं वेलदोड्याची पूड थोडीशी टाकलेली आहे. बघा आणि आता एकसारखं हलवून हा छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. साखर टाकली की त्याचं टेक्स्चर बदलतं, म्हणजे अगदी जे आपलं पीठ आपण भाजत होतो ते अगदी मऊ पडतं. आता काय करायचं बघा, ते आपण जे पीठ भाजलेलं आहे, म्हणजे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते ओळखायचं कसं, की असा एक गोळा करून बघायचा आहे. हे पीठ आपलं म्हणजे पेढ्यासाठी तयार आहे की नाही. बघा गोळा बनत आहे, म्हणजे हे पीठ छान असं तयार झालेलं आहे.
आता पुन्हा एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे आणि खाली आपण गॅसवरून उतरून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, मी एक ताट घेतलेला आहे आणि त्यावरती मी एक बटर पेपर टाकलेला आहे. आता ही प्रोसिजर मी का करणार आहे, कारण पीठ थोडंसं गरम आहे, म्हणजे आपण जे मिश्रण तयार केले आहे ते गरम आहे. मला थोडंसं ह्याला मर्दून घ्यायचं आहे, म्हणून मी वापर करत आहे याचा. हे करायची काही गरज नाही, तरी पण मी हे पीठ एकजीव होण्यासाठी मी या पद्धतीनं असं मर्दून घेणार आहे. मर्दायचं तर आहेच, पण थोडंसं थंड झाल्यावर पण करू शकतो. आता हे पीठ गरम आहे. आता छान असं मी हे मर्दून घेतलेलं आहे. आता काय करायचं, जेवढ्या साईजचे आपल्याला पेढे हवे आहेत तेवढे आपण साईजचे पेढे इथं बनवून घेणार आहोत. बघा तुम्ही पाहू शकता, मी एवढ्या प्रमाणामध्ये इथं गोळा करून घेतलेला आहे आणि पेढा बनवून घेत आहे. तुम्ही या आकाराचा पण पेढा बनवू शकता किंवा आणखीन एक तुम्हाला दाखवते. बघा हाच जो पेढा आहे तो आपण वरून असा टाकायचा आहे. म्हणजे काय बघा, तुम्ही मथुरा स्टाईलचा पेढा जो असतो तो थोडासा पेढा असा वाकडा असतो, तुम्ही बघितला असशीलच. बघा तुम्ही या पद्धतीनं असं थोडं थोडं गोल गोल करायचं आणि थोडा थोडा ताटावरती मारायचा, म्हणजे त्याला असा छान असा शेप येतो. म्हणजे मथुरा स्टाईलचा जसा पेढा असतो तसाच त्याला एक शेप येतो. तुम्ही पाहू शकता की अगदी भन्नाट असं कलरचे हे पेढे बनलेले आहेत. आता इथं मी सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त. कुणीही म्हणणार नाही तुम्हाला की हे तुम्ही बेसन पिठापासून बनवलेले आहेत. आणि आपण यामध्ये जी साई वापरलेली आहे त्यामुळं तर अगदी खव्यासारखा ह्याला टेस्ट येणार आहे. खव्याचेच पेढे हे दिसणार आहेत. आता तुम्ही पाहू शकता की इथं थोडीशी वरून अशी साखर टाकलेली असते. थोडेसे पांढरट पांढरट वरून दिसत असतात ते पेढे. त्याच पद्धतीने आपण मथुरा स्टाईल असे पेढे बनवायचे आहेत तिथं. त्यामुळे मी इथं थोडीशी अशी वरून पिठी साखर टाकत आहे. तुम्ही पाहू शकता. बघा भन्नाट चवीचे आणि भन्नाट कलरचे इथं आपण मथुरा स्टाईलचे आणि बेसन पिठापासून मस्त असे हे पेढे बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही याला इथं मी एक पेढा इथं फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता की त्याचं टेक्स्चर बघू शकता आणि त्याचा दाणेदारपणा पण तुम्ही पाहू शकता की अतिशय दाणेदार हे पेढे बनलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. बघा मस्त असं टेक्स्चरचे हे पेढे तर तयार झालेले आहेत. तुम्हीही या रक्षाबंधनसाठी आपल्या भावासाठी असे पेढे जरूर बनवा. यामध्ये थोडंसं तुम्ही खवा देखील यूज करू शकता, पण आपल्याला खवा वापरायचा नसेल तर असे बेसन पीठ वापरून मस्त असे हे पेढे बनवू शकता. कुणालाही कळणार नाही की तुम्ही बेसन पिठापासून असे खव्यासारखे पेढे तुम्ही बनवलेले आहात. अगदी खाताना तुम्हाला हे पेढे खव्यासारखेच लागणार आहेत. खव्याचेच पेढे लागणार आहेत. तुम्ही तयार करू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बनवून पहा, ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.